हा सेफ्टी टँकचा एक शेटलर पार्ट आहे. याचं आतमध्ये प्लास्टर ब्रेक वर्क वगैरे जे काही RCC आहे ते पूर्ण झालं. त्यानंतर हा वरचा पूर्ण स्लॅब. त्यानंतर हा दुसरा एक पार्ट आहे त्याचा, त्यातून हे पाणी सगळं यात जातं. त्यामध्ये ब्रेक वर्क पूर्ण झालेलं आहे. बाहेरून एक साईडला प्लास्टर झालेलं आहे याचं. आतमधलं थोडंसं 50% ब्रेक वर्क बाकी आहे आणि प्लास्टर बाकी आहे. तर आपण ह्या कामासाठी हे काम अडकून राहत असं काही नाही, तर आपण पोझिशन देऊ शकतो. 4 ते 5 महिने यामध्ये पाणी आलं तरी काही प्रॉब्लेम नाही, की ते लगेच भरत नाही. आणि समजा भरलं तरी आपण ते KDMCचं टँकनी किंवा ठाणे महानगरपालिका टँकनी आपण ते उचलून बाहेर फेकू शकतो. ते यूज करण्यासारखं आहे आता सध्या. त्याची जी ड्रेनेज लाईन आहे ती इथून खाली टँकला जॉईन आहे. A1 इमारतीचं जे काम आहे ते ड्रेनेज लाईनसाठी पाईपलाईनचं काम खोदायचं काम चालू आहे. ही स्टेअरकेसची वायरिंग आहे. ही स्टेअरकेसची वायरिंग पूर्ण बिल्डिंगमध्ये झालेली आहे स्टेअरकेसमध्ये. आणि हे जे काही कनेक्शन आहे ते पवनचक्कीपासून इथपर्यंत आलेलं आहे. पवनचक्कीचं काम आपण झालेलं नाही, ते पण 1-2 दिवसामध्ये चालू आहे. हा एक फ्लॅट आहे. हा जसा फ्लॅट तयार झालेला आहे तसंच या इमारतीमध्ये सर्व फ्लॅट अशाच प्रकारे तयार झालेले आहेत. A4 बिल्डिंग आहे. तिचा हा 7वा स्लॅब आज कास्ट होत आहे. अर्धा पार्ट झालेला आहे याचा. आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होऊन जाईल. पूनम ग्रुपची नामांकित सिक्युरिटी गार्ड आहे. दिवसा 5 गार्ड, एक सुपरवायझर, रात्री 5 गार्ड, एक गनमॅन आणि खिडकाई साईडवर दिवसा 2, एक सुपरवायझर, रात्री 2 गार्ड, 2 गनमॅन हे आपल्या साईडवर तैनात केलेले आहे. तिच्यातर्फे आपल्या संस्थेचं जिल्ह्याचं कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सामानाचं जे काय आहे ते संरक्षण करतात. ही A5 बिल्डिंग आहे. जर पहिल्या माळ्यावर सॅम्पल फ्लॅटसाठी आपण पूर्ण पहिला माळा बांधकाम करून पूर्ण झालेलं आहे. हा A5 बिल्डिंग आहे. इथे 4 स्लॅब पूर्ण झालेले आहेत. 5व्या स्लॅबचं काम चालू आहे. ही A6 बिल्डिंग आहे. इथे 4 स्लॅब पूर्ण झालेले आहेत. 5व्या स्लॅबचे 4 फ्लॅट पूर्ण कास्टिंग झालेले आहेत. 2 स्लॅब पातळीसाठी पातळी.
मॉडेलिंग आहे छोटी सर्व हे आपण मेगर आव्हानाचे आव्हान आणि काय दाखवणार A5 बिल्डिंगमध्ये जसं पहिल्या माळ्यावर बांधकाम झालेलं आहे तसंच A7मध्ये पण पहिल्या माळ्यावर बांधकाम झालेलं आहे प्रोग्रेसमध्ये. किती रूम होते? एका फ्लोअरला 6 रूम आहे. नाही एका रूममध्ये किती 1 बेडरूम? 1B A7 बिल्डिंग आहे. इथे 5 स्लॅब पूर्ण झालेले आहेत. 6व्या स्लॅबसाठी याचं काम चालू आहे. A1 ते A7 पर्यंत आपल्या बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत. त्या प्रोग्रेसमध्ये आहेत कामाच्यामध्ये. आणि जी नवीन बिल्डिंग जी तयार होणार आहे ती ही जागा आहे A8. ते सर्व पूर्ण आहे, तो लँड आहे पूर्ण. हा, ही खिडकाई साईड आहे. या खिडकाई साईडमध्ये B3 बिल्डिंग आहे. त्याचे 2 स्लॅब पूर्ण आहेत आणि तिसऱ्या स्लॅबचं प्रोग्रेसमध्ये. त्याच्या बाजूला ही B4 आहे. त्याचं प्लिंथ लेवलपर्यंत करायचं झालेलं आहे. टोटल दिसू द्या.